मालेगावमधील मोसम नदी प्रदूषित झाली आहे। स्थानिक अधिकाऱ्यांचा नदी प्रदूषणाकडे मात्र दुर्लक्ष होते। स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोप केले आहे। सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे हे गेल्या 14 वर्षांपासून पाठपुरावा करून विशिष्ट प्रकारे आंदोलन करून सुद्धा मनपा प्रशासनाला जाग येत नाहीये। मालेगावमधील मोसम नदी ही प्रदूषित झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांचा नदी प्रदूषणाकडे दुर्लक्ष होतंय। स्थानिक सामाजिक कार्यकर्त्याकडून आरोप केला गेला आहे। सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे हे गेल्या 14 वर्षांपासून पाठपुरावा करून विशिष्ट प्रकारे आंदोलन करून सुद्धा मनपा प्रशासनाला जाग येत नाहीये। मोसम नदीमध्ये बेकायदेशीर कत्तल आणि कुर्बानीचं पाणी वाहू नये म्हणून आम्ही आज आंदोलन आयोजित केलं आहे। रक्तरंजित मोसम नदी म्हणून मी स्वतः रक्तरंजित झालो आहे। तरी प्रशासनाला जाग येईल किंवा नाही येईल तो प्रशासनाचा प्रश्न आहे। पण आज हे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि या जलप्रदूषणामुळे सर्व मालेगावकरांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।